पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंडचे या ठिकाणी रणशिंग या ठिकाणी फुंकलेले आहे। लक्षात ठेवा, तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यात पोलीस भरतीचं ग्राउंड कधी आहे। जसं नांदेड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा, सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे आणि हॉल तिकीट कधी येणार आहे, ॲडमिट कार्ड कधी येणार आहे आणि मुंबईचा सुद्धा ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आणि ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार आहे, हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे ग्राउंडचे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आता सर्वांना एक या ठिकाणी सांगून देतो, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPFचं सुद्धा ग्राउंड सोबत या ठिकाणी चालू होत आहे, चालकचं सुद्धा ग्राउंड सोबतच होत आहे, शिपाईचं सुद्धा ग्राउंड सोबत होत आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो SRPFचा सुद्धा आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो बॅट्समनचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बस सर्वात अगोदर चालकचे ग्राउंड या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना लवकर बोलावण्यात आलं आहे। तरी सर्व जेवढे पण काही जिल्हे आहेत, तर सर्वात जास्त जे जिल्ह्यात जे ग्राउंड आहे हे 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामध्ये बँड्समन आलं, त्याचबरोबर शिपाई आलं, त्याचबरोबर चालक आलं, त्याचबरोबर SRPF आलं। तर सर्व जे विद्यार्थी मित्रांनो 20 जानेवारीपासून ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। कारण की आतापासून जर पाहिलं तर भरपूर काही जिल्ह्याचे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड बनणं त्या ठिकाणी चालू आहे। 1600 मीटर रनिंगसाठी धावण्याचे जे ट्रॅक आहे ते या ठिकाणी बनवल्या जात आहे। विद्यार्थी मित्रांनो आतापासूनच त्याची तयारी या ठिकाणी चालू आहे आणि कोणकोणत्या ठिकाणचं कंप्लीट सुद्धा ते झालेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरतीचं या ठिकाणी ग्राउंड चालू होतं। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार कमेंट होती की सर हॉल तिकीट कधी येणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीटचा जो मेसेज आहे तर हा ज्या विद्यार्थ्यांचा लवकर ग्राउंड होणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आला आहे तिथल्या विद्यार्थ्यांना लवकर मेसेज येणार आहे। म्हणजे तुम्ही धरून चला की 15 जानेवारीपर्यंत आपल्याला मोबाईलवर मेसेज येणार आहे, 15 जानेवारीला आपल्या मोबाईलवर मेसेज येणार आहे। त्याचबरोबर 16-17 तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिट कार्ड जे विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करता येणार आहे। 16 तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे, हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे 16 तारखेपर्यंत, 16 जानेवारीपर्यंत, ठीक आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार राहायचं आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे, ते मी तुम्हाला सांगून देतो सर्व जिल्ह्यांची माहिती। परभणी जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे, त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। मग त्यामध्ये जे शिपाईचं आलं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बॅट्समनचं सुद्धा आला, SRPFचं सुद्धा आला, चालकचं सुद्धा आला, मिळून मिसळून या सर्व घटकाचे ग्राउंड चालू होत आहे 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, ठीक आहे। ह्याला आपलं लक्षात आहे, सर्व याचे तुम्हाला सांगणार मी। शिपाई आलं त्याच्यात, त्याचबरोबर बॅट्समनही आलं, त्याचबरोबर चालकही आला आहे, त्याचबरोबर SRPF सुद्धा आलेला आहे, लक्षात ठेवा। कारागृहाचं सुद्धा सोबतच चालू होणार आहे, लक्षात ठेवा। तर पहा त्यानंतर जे नांदेड जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। जळगाव जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, धुळे जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, अमरावती जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, वाशिम जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, भंडारा जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, रायगड जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, लातूर जिल्ह्याचा सुद्धा
ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे. पुणे जिल्हा सुद्धा, पुणे जिल्ह्याला थोडाफार आपल्याला टाइम भेटणार आहे. पुणे जिल्ह्याला जास्त अर्ज गेले एक लक्षात ठेवा. तर जिथं जास्त अर्ज गेले तिथं आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे एक लक्षात ठेवा. पुणे जिल्हा आणि मुंबई जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे लेट आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. सांगली जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. नाशिक जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे. वर्धा जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यात होत आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे. नागपूर जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे. जालना सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे. अकोला जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे. अहिल्यानगर सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे. बुलढाणा जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे. ठाणे जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे. पालघर जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी हे जे तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड सांगितलं हे जे चालकचं सुद्धा ग्राउंड होणार आहे, यामध्ये शिपाईचं सुद्धा ग्राउंड होणार आहे, बँड्समनचं सुद्धा ग्राउंड होणार आहे, SRPFचं ग्राउंड होणार आहे आणि कारागृहाचं सुद्धा होणार आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारागृहाला थोडाफार तरी या ठिकाणी टाइम भेटण्याचे जास्त चान्स आहे, कारण की कारागृहाला जास्त अर्ज गेले आहे. तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, मुंबईला सुद्धा 1,25,000च्या आसपास अर्ज गेले आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पुणे कारागृहाला सुद्धा जास्त अर्ज गेले आहे एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे नाशिक कारागृहाला सुद्धा जास्त अर्ज गेले आहे, नागपूर कारागृहाला सुद्धा जास्त अर्ज गेले आहे. तर टाइम आपल्याला जे कारागृहाच्या ग्राउंडला भेटू शकते एक लक्षात ठेवा. हे जास्त चान्सेस या ठिकाणी आहे. आता CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबईच्या ग्राउंडला तरी तर आपल्याला टाइम भेटणार आहे. इकडलं जेव्हा ग्राउंड चालू होणार आहे तिथून तुम्ही धरून चला 2 ते 3 महिने आपल्याला ग्राउंडसाठी भेटण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा. कारण की दरवर्षी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट राहते. बाकीच्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आता 20 जानेवारीपासून जर सांगितलं ना, 20 जानेवारीपासून या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड या ठिकाणी सांगितलं तर धरून चला की 2 महिने आपल्याला भेटू शकते एक्स्ट्रा आपल्याला 2-2.5 महिने तुम्ही धरून चला की मुंबईच्या ग्राउंडला एक्स्ट्रा 2-2.5 महिने आपल्याला टाइम भेटणार आहे 20 जानेवारीपासून. म्हणजे याच्या अगोदर जे 2 वर्ष कंटिन्यू तुम्ही पहा, मागच्या वर्षी सुद्धा जवळपास जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू होतं, तर ऑगस्ट महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड घेतलं. म्हणजे 2-2.5 महिने त्या ठिकाणी घेतलेत ग्राउंडसाठी. आणि 2023ला सुद्धा पोलीस भरती निघाली, त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 3 महिने त्या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटले होते CP मुंबईच्या. आणि समोर जे CP मुंबईचं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे निवडणुका आहे आणि त्या निवडणुका जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट राहते, खूप महत्त्वाच्या राहते. भरपूर काही मोठमोठे दिग्गज जे विद्यार्थी मित्रांनो त्या निवडणुकीवर या ठिकाणी जे टपलेले राहते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्या निवडणुका ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर जे पोलीस भरतीचं मुंबईचं ग्राउंड होण्याचे जास्त चान्सेस आहे लक्षात ठेवा. पण टाइम आपल्याला भेटणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून चालू होत आहे. तर तुम्ही जर एक्झाम लास्टला जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो, जसं आता पहा विद्यार्थी मित्रांनो 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तर पहा जर समजा आता नागपूरमध्ये जर आपण पाहिलं, नागपूर शहरमध्ये एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 40,000 अर्ज आले. ठीक आहे. 30,000 म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देऊन आलं, 30,000 तिथं अर्ज आले आहे. आणि तुम्ही एकदम शेवट फॉर्म भरलाय, तुमचा अर्ज क्रमांक 30,000 आलाय, टोकन नंबर सुद्धा 30,000च्या आसपास आलाय. तर तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी 30 दिवसाचा टाइम भेटणार आहे, कारण की एका दिवशी तरी 1000 विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलवले. 30 दिवस या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नंबर लागण्यासाठी लागते. आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं सुद्धा ग्राउंड थोडाफार आपल्याला टाइम त्या ठिकाणी भेटू शकते. आणि ज्यांना शेवट फॉर्म भरला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी शेवट फॉर्म भरला एंडिंगला, त्यांना चांगला टाइम भेटणार आहे, कारण की 80,000 अर्ज आले. SRPF गट क्रमांक 20 वरणगावला एका दिवशी जरी त्यांनी 2,000 तरी विद्यार्थी बोलावले तर 60,000 अर्ज क्रमांक येण्यासाठी 1 महिना लागून आला. म्हणजे धरून त्याला 1.5 महिना आपल्याला भेटणार आहे ज्यांनी एंडिंगला फॉर्म भरलाय त्यांना. ठीक आहे. तर हॉल तिकीट जे विद्यार्थी मित्रांनो 5-6 दिवसा अगोदर आपल्या हॉल तिकीट येणार आहे लक्षात ठेवा. तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.